तर बीडमध्ये महामोर्चाला आता थोड्याच वेळात सुरुवात होते। आपलं लक्ष असणार आहे या मोर्चाकडे। तत्पूर्वी अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही, मात्र आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या मांडणार आहोत, कारण राजकीय स्टंट वाटतोय आम्हाला हा सर्वपक्षीय मोर्चा म्हणजे, त्यामुळे आम्ही मोर्चामध्ये सहभागी होणार नाही हे अंजली दमानियांनी आधी स्पष्ट केलंय। आम्ही थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच ठिय्या मांडणार आहोत असं दमानियांनी सांगितलं। त्या तिथे पोहोचतायत। आजचा मोर्चा हा राजकीय ड्रामा असल्याचं अंजली दमानियांचं म्हणणं आहे। त्यामुळे मोर्चामध्ये सहभागी होण्याऐवजी त्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडणार आहेत। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे। सिद्धार्थ, काय माहिती तुमच्याकडे? मोर्चासाठी आता सगळी महत्वाची नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांची आगमन सुरू झालेले आपण बघतो। नुकत्याच अंजली दमानिया या आलेले आहेत आणि थेट मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची ते भेट घेत आहेत। त्यांचे बंधू असतील, त्यांच्या पत्नी, मुलगी यांच्याशी ते बातचीत करणार आहेत। निश्चितपणे अंजली दमानियांनी जे काय बोललेलं आहे त्याचे पडसाद का उमटतात हे बघावं लागेल। मात्र त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे की जे फरार आरोपी आहेत कदाचित त्यांची हत्या झाली असावी। आता त्या बाहेर आल्यानंतर आपण त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहोत। मात्र अंजली दमानियांना माहित आहे आपण की फोटो आणि काही व्हिडिओ ट्विट करून एक या प्रकरणाला पूर्णपणे वेगळं वळण दिलं नाही। आज सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी न होता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करणार हे वेगळे पण आजच्या दिवसात आपल्याला म्हणता येईल। नेमकं आता कुटुंबासोबत त्या काय बोलतात आणि बाहेर येऊन काय बोलतात हे पाहावं लागेल। बिलकुल, आपण दृश्यात बघतोय अंजली दमानियांनी संतोष देशमुख यांचे बंधू, त्यांची मुलगी आणि त्यांचे इतर नातेवाईक यांची भेट घेतली आहे। मोर्चासाठी मत्साजोगवरनं बीडमध्ये देशमुख यांचे कुटुंबीय सकाळीच रवाना झाले, पोहोचले देखील आणि आता थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होईल। मात्र त्यापूर्वी अंजली दमानियांनी जाऊन भेट घेतली। मला म्हणून मी ठरवले की आता जोपर्यंत वाल्मी खराडची अटक नाही होत ना तोपर्यंत आणि जोपर्यंत मला न्याय नाही मिळत ना तोपर्यंत मी इथेच राहणार आहे। आणि इथे राहून आपण कलेक्टरच्या ऑफिसमध्ये, कारण कलेक्टर सगळ्यात मोठा अधिकारी आहे इकडचा, तर तिथे ठिय्या आंदोलन देण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं। हे मी मागच्या शनिवारी खरं तर येणार होते, पण माझ्या आईची 88 वर्षाची आई आहे आणि तिची तब्येत अचानक बिघडली म्हणून मला ते थोडं पुढे ढकलावं लागलं। पण हॉरेबल झालं, जे झालंय अतिशय हॉरेबल झालं, अतिशय हॉरेबल। आणि मी तर ठरवलंय की जोपर्यंत ही दहशत या लोकांची संपत नाही ना तोपर्यंत आपण लढायचं। ही सगळी म्हणून तुम्ही बघत असाल आपण सगळी लोकांची पिस्तुलं काय तमाशे चालतात, कोणालाही उचलणार, कोणालाही मारणार, कोणाचा देश राहील। आपण छत्रपतींबद्दल बोलतोय आणि एकीकडे अशी गुंडागर्दी करतोय, लोकांना लाजा कशा नाही वाटत तेच कळत नाही मला। तर म्हणून मी त्याच्या मोर्चात येणार नाहीये, म्हणून मी म्हणलं मी तुम्हाला आधी येऊन भेटते, कारण तो राजकीय ड्रामा आहे, त्याच्यात मला पडायची इच्छा नाही। मला तुम्हाला भेटायचं होतं आणि खरंच प्रचंड वाईट वाटतंय ताई, तुम्ही पण जे बोलत होतात ना, मला असं वाटतंय की न्याय मिळालाच पाहिजे। पण मग काल रात्री मला एकांचा फोन आला, तो तुम्हाला मी ऐकवते, पण तुझ्याकडे माझा फोन मला रात्री 11:15 वाजता एकांचा फोन आला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीचे 3 आरोपी मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालं। मी ऐकून हदरले अक्षरशः की काय चाललंय, आणि ते म्हणे त्यांची काही 3 प्रेतं एका ठिकाणी मिळाली थे बघा। आधी ह्या नंबरवरनं मला फोन आले, नॉर्मल कॉल, हे बघा, आणि नंतर त्यांनी मला व्हॉट्सॲपवर मी एसपींकडे ताबडतोब ती माहिती पाठवली। हे बघा, ही सगळी माहिती पाठवली आणि हे बघा काय म्हणाले। त्यामुळे खरं आहे खोटं आहे का हे मुद्दाम पेरलं गेलंय काय आपल्याला नाही माहितीये। त्यांनी ते निष्पन्न केलं पाहिजे। हो ना, हो ना। अधिकृत कुठली गोष्ट म्हणजे हे जे कोणी निरोप दिलाय त्याच्या संदर्भात आपल्याला तुम्हाला काही माहिती आहे म्हणजे कोण आहे तो आपल्याला माहिती नाही, मला कोण आहे तो व्यक्तीच माहिती नाही। हा ठीक आहे ना, आता मग त्याची माहिती एसपींकडे दिली आहे। ऐका ना ताई, मला पण व्यक्त होते थोडं, जे लोक माझ्या भावाचं म्हणजे हत्या केली
त्या दिवशीपासून जे लोक माझ्याकडे आले सगळ्या क्षेत्रातले टोटल, आम्ही एक सोशल वर्कर होतो, राजकीय खूप कमी झालर होती आम्हाला, सगळं सोशल करायचो आम्ही. तर ज्या लोकांनी मला धीर दिला, ज्या लोकांनी मला मदत केली, ज्या लोकांनी माझ्या कुटुंबाचं समजून केलं, तर आत्तापर्यंत माझं वैयक्तिक मत आहे माझ्या कुटुंबाचं की ह्यांनी खरंच न्यायाच्या भूमिकेमध्ये सगळे येऊन माझ्या भावासाठी न्याय मागतायत. आणि त्याची प्रचिती वारंवार मला आलेली आहे. म्हणजे कसं, तुम्ही आत्ता मला भेटलात, तुम्हाला सांगितलं की मी जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत जे आंदोलन करणार आहे, थांबणार आहे. तसं ते लोक ज्या दिवशीपासून मला भेटले त्या दिवशीपासून ते आत्तापर्यंत त्यांची साथ आहे. म्हणजे कसं असतंय, मी जर नाही व्यक्त झालो, मी जर गपची बसलो तर तुम्हाला पण कळणार नाहीत काही गोष्टी. तर एक माणूस म्हणून आमच्या कुटुंबासोबत, आमच्या सगळ्या गावासोबत आणि माझ्यासोबत जे लोक आहेत ना सगळ्या क्षेत्रातले, म्हणजे मला पण एक गोष्ट माहित पाहिजे की म्हणजे माझ्या काय भावना आहेत किंवा मी काय ह्या 18 दिवसामध्ये, आज तुमची माझी आज भेट झाली, मी रोज बघतोय तुमचं काय म्हणजे वक्तव्य आहे, तुम्ही काय बोलताय, कशा प्रकारे न्याय मागताय, कशा प्रकारे चुकीच्या सगळ्या सिस्टीम चालू आहे त्याच्याबद्दल कसा आवाज होता मी बघतोय, बघितलं मी तुम्ही केलेलं. पण हे लोक आहेत ना की ते ऍक्च्युली आपल्या न्यायासाठी रस्त्यावर आले सगळ्या क्षेत्रातले. म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे की त्या लोकांनी ह्याच्यामध्ये बाकीचे काही गोष्टी असतील त्यांच्या नाही आणल्या, आपल्या न्यायाच्या भूमिकेत सगळे ठामपणे आहेत. अगदी सगळ्यांचा जेवढे एकच सूर आहे. आहेत ते बिलकुल त्यांचे सगळ्यांची साथ घ्या. म्हणूनच मी आणि- म्हणते की तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा, आणि मला जे योग्य वाटतं ते मी करा. आणि ह्याच्यात अजून एक गोष्ट आहे, जे कोणी मला साथ देताना राजकारण बाहेर करत असतील मला न साथ देता, तर ते बरोबर. राजकारण मी मान्य करेन. पण आपल्यासोबत जे लोक आहेत ना ते संतोष अण्णाला ज्यांनी जाणलंय, तुम्ही फक्त माझ्या आणि माझ्या पुतणीच्या म्हणजे जे मी आशा व्यक्त केली होती त्याच्यावर तुम्ही इतकं मनावर घेतली गोष्ट, तर तुम्ही विचार करा जे लोक माझ्याकडे आले, जे मला भेटले त्यांच्याबद्दल पण थोडा विचार करा, त्यांना काय वाटलं असं. जी परिस्थिती 10 दिवसातली बरोबर. इतकी भयानक होती, एकदम इतकं आमच्या भयानक. घर म्हणजे गाव सगळं सुन्न झालेलं होतं. तर म्हणजे मी तुम्हाला म्हणजे मी खूप छोटा आहे पण मी सांगतो की जे लोक ह्या आपल्या लढ्यामध्ये सगळे सोबत आहेत त्यांचे प्रामाणिकपणे आतापर्यंत जेव्हा जितकी ओढाताण मी नसन केली त्याच्यापेक्षा जास्त त्या लोकांनी ह्याच्यामध्ये न्याय मिळालाच पाहिजे, हे संपलं पाहिजे असे व्यक्त झालेले लोक आहेत आणि तशी साथ देते. त्यांची नावं घ्या, कोण कोण तुम्हाला वाटतं आता असंख्य नाव आहेत, म्हणजे नाव जर घ्यायला गेलो आणि 4 नाव राहिले तर त्यांच्यावर अन्याय, बरोबर असंख्य नाव आहेत. मग सोशल असू द्या, जसं की कारणातले 2 नावं सांगतो, जे सामाजिक कार्यकर्ते दीपक दादा नागरगोजे आणि दत्ता दादा बारगजे आपले आनंदवनचे. आणि फक्त मी फॉर एक्झाम्पल सांगितलं, त्यांच्या तुम्ही पोस्ट जरी बघितल्या त्यांनी टाकलेल्या अन्नाच्या मनापासून टाकल्या. हा, तर मी हे का सांगितलं की एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. बिलकुल. आणि तशाच प्रकारचे सगळे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय लोक सगळे ह्याचं कुठंच भांडवल त्यांनी नाही होऊ दिलं. हा, एक मी सांगतो की हे सगळे न्याय माझ्या फॅमिली कुटुंबासाठी मागतात, गावासाठी मागतात, तर त्याचं कोणी करत असेल तर मी त्याला म्हणणार नाही तुम्हाला की राजकारण करत नाही. राजकारण म्हणजे आणि मला त्याच्यात नाही पडायचं. आणि आपण सुद्धा, मी पण हे प्रामुख्याने का सांगायलो, ज्यांनी इमानी बरी माझ्यासोबत लहान भाऊ आहे त्यांचा मानून ज्यांनी मला सहकार्य केले त्यांना पण असं नको वाटायला की आपण मग पळालो, आपण यांना न्याय द्यायच्या भूमिकेत आहे तर मग आपल्याला हे काय बोलू लागले. तर त्यांनी जसा माझा सक्का रक्ताचा भाऊ होता त्याच पद्धतीने न्यायाच्या भूमिकेमध्ये आजपर्यंत ते सोबत राहिले. आणि मी पण त्यांना ती एकच विनंती करेन की जोपर्यंत न्याय नाही भेटत तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत सोबत राहा. बरोबर, अगदी. तर म्हणूनच सगळ्यांनी मिळून तो लढा बिलकुल द्यायचा आहे आणि सामान्य जनतेने द्यायचा आहे, कारण दहशत ही हॉरिबल होत चालली आणि आता ही कुठेतरी थांबायला हवी. जी. तर मी आता आधी ते CIDचे जे अधिकारी आले त्यांची भेट घेणार आहे, एसपींना तर भेटणारच आहे, कारण गेले काही दिवस ते अगदी चांगलं म्हणजे मदत पण करतायत आणि व्यवस्थित काम पण जॉईन करतायत. झाल्यावर अगोदर आपल्या कुटुंबाकडे आले होते. हो. आणि त्यांनी गावकऱ्यांना थोडं विश्वस्त जे केलं होतं की बाबा आपला ठराव म्हणजे आपला तपास वगैरे कशा दिशेनं चालू आहे, मी पण नवीन आहे, माझ्यासाठी पण आव्हान आहे, ते चांगलं काम करतायत. हो. आपल्याला अपेक्षा, पण आता- आपलं भांडण काय माहितीये का की समाजाला एक दिशा भेटत, ह्यांना न्याय झाला आपल्यासोबत तर एक चांगला मेसेज जाईल. आणि दुसरं काय मागतोय आपण एक शब्द सुद्धा मी आतापर्यंत कुठलाच सोशल मीडियाला
ना मी असं बसून ना कुठं चुकीचं बोललो नाही, कारण का त्याच्यातनं काय होणार आहे, मला न्याय मागायचा आहे. आता म्हणजे सगळे आपले पत्रकार बांधव म्हणतायत की सगळा समाज रस्त्यावर उतरलाय, मी मागू शकतोय अशा पद्धतीनं. समाज माध्यमापर्यंत तुम्ही जा, किती दिवस तुमचं ऐकून घेतील ते? तुम्हाला न्याय मागतील ना, तुम्हालाच मागतील न्याय की तुम्ही तरी द्या न्याय म्हणून. अशा भूमिकेत आम्ही सगळे आहेत, सगळे सोबत आहेत आणि न्याय मिळाल्याशिवाय कोणीही माझ्या पाठीवरचा हात काढणार नाही. आणि पुढेही मला सगळ्या कुटुंबाला, आमच्या सगळ्या फॅमिलीला सोबत ठेवूनच सगळं त्यांच्यापासूनच सगळी दिशा घ्यायची. खूप इमानी इतबार लोकांनी धीर दिलाय म्हणून तरी आम्ही उभं राहू शकला. नाहीतर राहणं खूप कठीण गोष्ट होती, कारण तो आघात आहे, तो असा शब्दात व्यक्त नाही होऊ शकत. मी जरा सगळे थांबाल का बाहेर, मला त्यांच्याशी बोलायचं. बाहेर थांबूया. अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. संतोष देशमुख यांच्या भावानं देखील आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. आम्हाला न्याय हवाय, देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे असं देखील अंजली दमानिया यांनी सांगितलंय. आणि त्यांनी देशमुख कुटुंबाची भेट देखील घेतली. या मोर्चाला निघण्यापूर्वी दमानिया या देखील मोर्चात सहभागी होणार नाहीत, पण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहेत. त्यांनी या आंदोलनाआधी देशमुख यांच्या भावाची, मुलीची आणि इतर कुटुंबियांची भेट घेतली.